नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. निष्ठावान समजलं होतं त्यांना गद्दार म्हणून त्यांचं तिकीट कापलं. बाहेरून आल्यानं उमेदवारी उभाटा गटामध्ये निष्ठावंतांची व्याख्या बदलली असल्याचा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचा आरोप. संजय कणेकर यांनी माफी मागावी अशी मागणी करत मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक. केणेकरांच्या कार्यालयावर धडकले. पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद निवळला. आता पाहूयात सविस्तर बातम्या. उभाटा गटामध्ये निष्ठावंतांची व्याख्या बदललेली आहे. दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांना वेलकम, शिवबंधन आणि उमेदवारी असं सूत्र उभाटामध्ये सुरू आहे. संभाजीनगरमध्ये 6 पैकी 5 जागेवर इतर पक्षातून आलेल्या लोकांना उमेदवारी दिली असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय. अजित चौधरी असेल, प्रताप पात्रकर असेल किंवा इतर आणखीन असेल, यांना उमेदवारी द्यायची की नाही द्यायची यांचा प्रश्न यासाठी निर्माण झालेला आहे की आता उभाटा गटामध्ये इतर पक्षातून आलेले निष्ठावान, ज्याला यांच्या भाषेमध्ये गद्दार म्हणलं जातं, त्यांच्यासाठी ह्या सगळ्या जागा राखून ठेवलेल्या आहेत. यांच्याकडे आल्यानंतर तिकडचे असलेले निष्ठावान इकडे येऊन निष्ठावंत होतात आणि जे पक्षात असलेले निष्ठावंत आहेत ते गद्दार होतात. हे असं नवीन समीकरण आता उभाटा गटामध्ये तयार झालेलं आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर काल काही जागांचा त्यांचा सुतोवाच त्यांनी केलं की यांना आम्ही देणार, यांना उमेदवार देणार. काहीच्या हातात शिवबंधन बांधले. कोण होते हे लोक? हे इतर पक्षातून आलेल्या लोकांना वेलकम, शिवबंधन आणि उमेदवारी ही जी काही पद्धत नवीन तयार झालेली आहे, यामुळं उभाटा गटामध्ये असलेले जे काही निष्ठावान कार्यकर्ते त्यांनी आता त्यांच्या सतरंजा उचलायचं एवढं मात्र निश्चित झालेलं आहे. निष्ठावंताची व्याख्या बदललेली आहे. आता यांच्या वॉशिंग मशीनमध्ये जो येईल त्याला तिकीट, हे सूत्र आता नवीन सूत्र उभाटा गटामध्ये सुरू आहे. संभाजीनगरमध्ये जर पाहिलं असेल तर 6 जागापैकी 5 जागेवर यांनी इतर पक्षातून आलेल्या लोकांना उमेदवारी दिली आणि यांच्याकडे त्याला निष्ठावान समजलं गेलं आणि जे पक्षामध्ये निष्ठावंत होते त्यांना गद्दार म्हणून त्यांचे तिकीट कापले गेली. म्हणून हे आता ही नवीन पद्धत उभाटा गटामध्ये आली. म्हणून आता त्यांचे तिकीट का वेटिंगवर ठेवले, हा त्याच्या मागचं हे गणित आहे. मागील 2.5 वर्षाच्या काळात महायुती सरकारनं राज्यातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केलं असून सर्व घटकांना न्याय देण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं असल्याची माहिती आमदार प्रदीप जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी भाजप शहर अध्यक्ष शिरीष बोराळकर आदींची उपस्थिती होती. या ठिकाणी एवढं सांगू शकतो, प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक पक्षाला लढायचा अधिकार आहे आणि यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जो 22 वर्षापासून काम झालं नाही ते काम झालं. त्याच्यामुळं असं वाटतं की प्रत्येक समाजाच्या ठिकाणी एकही समाज नाव ठेवू शकत नाही. आणि तुम्हाला विशेष करून 22 वर्षापासून 13 वर्षापासून उद्योगाची बौद्ध समाजाचं जेव्हा बंद होती ती फाईल एका दिवसात त्या ठिकाणी डिप्टी सीएमनी चालू करून दिल्यामुळं आपल्या शेवटी जे काम करतं, जे काम करणार आहे आणि ज्यांनी चांगले कामं केले, आणि तुम्हाला एवढं सांगितलं ना, 2-2.5 वर्षामध्ये 500 कोटीचे काम म्हणजे जोग नाही आहे. मी तर डिप्टी सीएम साहेबांचा मनापासून या ठिकाणी आभार मानला आहे. का म्हणला की 22 वर्ष आता सांगत नाही, या इथं बसलेलं महिला आहे ते राहत होते 22 वर्ष ज्या ठिकाणी त्यांना चिखलामधून जावं लागत होतं. अंत्ययात्रा असेल, कोणी घरी दुखी असेल, कोणाला शाळेत जायचं असेल, अशा त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतं. अशा ठिकाणी काम केल्यामुळं आम्हाला आणि आमच्या सर्व मित्र पक्षांना माहिती आहे की एवढं काम त्यांच्यामुळं मिळाल्यामुळं. आपण पाहिलं असेल छत्रपती संभाजी महाराजचा 5 लाखाचा पुतळा आहे, 5 कोटीचा. त्यानंतर
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आहे, त्यांचा पुतळा आहे 5 कोटीचा. त्याचबरोबर अनेक असे रोड आहे या ठिकाणी 7 कोटीचे, 3 कोटीचे, 2 कोटीचे, म्हणजे असे प्रत्येक ठिकाणी आपण पुलं बांधले. 10 कोटी आपण मंदिरासाठी आणले होते. आपण पाहिलं असेल की प्रत्येक ठिकाणी हनुमानगडवर आपण जात होतो, त्याचा 1 कोटीचा आपण त्या ठिकाणी रोड सुद्धा त्या ठिकाणी बनवून दिला. आपण आपला गोगानाथ बाबाच्या इथं जवळपास 1 कोटीचा हॉल सुद्धा त्या ठिकाणी बांधला. सैदा कॉलनीला सुद्धा 1 कोटी त्यांच्या सैदा कॉलनीसाठी सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे. काम करत असताना या ठिकाणी सर्व समाजाला बरोबर घेऊन सर्व पक्ष आमच्या युतीच्या पक्षांनी एकत्र येऊन या ठिकाणी शहरामध्ये सर्वांनी चांगलं काम केलं आणि त्याच्या बाबतीत सर्व जनतेमध्ये चांगला संतोष मला वाटतं. नाही, मी म्हणतो, मी असं म्हणणार नाही की 100% विकास झाला आहे. काही पण 10, 15, 20% विकास बाकीच आहे. पण एवढ्या वर्षामध्ये जे 22 वर्ष चिखलामध्ये राहत होते, जे 15 वर्षामध्ये चिखलामध्ये राहत होते, जे तुमच्या 15 वर्षापासून चिखलामध्ये राहत होते, आज त्यांच्या सर्वांच्या ठिकाणी सिमेंट रोड या ठिकाणी झालेले, या ठिकाणी मला अभिमान सांगावं वाटतं. तुमचाच प्रश्नाचं उत्तर देतो मी की घरकुलाचं तुम्ही बोलला. जागाचा जरी विषय असला तरी घरकुलासाठी जो निधी आहे तो आपल्या जिल्ह्यात अनेक लोकांना मिळालेला आहे. त्याची यादी मी तुम्हाला देऊ शकतो. नाही, ज्याची जागा आहे त्यांना निधी उपलब्ध दिला आहे ना. 2 प्रकारचे घरकुलामध्ये ज्याची जागा आहे त्याला निधी सरकार देतं किंवा मग जागा आणि घर दोन्ही देतं. त्यामुळे 2 विषयात तो विषय आहे. त्यामुळे आपल्याकडे जागा बांधून तुम्हाला घरकुल दिसत नाही आहे म्हणून तुम्हाला वाटतं की इथे घरकुल आपल्याकडे झालेलं नाही, पण अशी परिस्थिती नाही आहे. आपल्या जिल्ह्यात पण अनेक लोकांना, अनेक परिवाराला घरकुलासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याची यादी मी तुम्हाला उपलब्ध प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर करून देऊ शकतो किंवा कलेक्टर ऑफिसमधनं पण आपल्याला ती मिळू शकते. दुसरी, आता आमच्या मित्रांनी पाण्याचा प्रश्न जो विषय बोलला, आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस महायुतीचं म्हणजे युतीचं सरकार होतं त्यावेळेस जवळपास 1800 कोटी रुपये आपल्या त्यावेळेसच्या सरकारने हे आपल्याला सँक्शन केलं होतं. त्यानंतर 2-2.5 वर्ष काम काही झालं नसल्यामुळे जवळपास 1000 कोटी रुपये त्याचं बजेट वाढलं. त्यामुळे जवळपास 1000 कोटी रुपये अमृतमधनं आपण केंद्रामधनं ती योजना आणून जवळपास 2800 कोटी रुपयाचं आपण आता काम सुरुवात झालेलं आहे. निधीची आता काही कमतरता नाही आहे. आणि माझ्या हिशोबाने मी 2दा तिथे व्हिजिट करून आलो, अनेक पत्रकारांना पण घेऊन गेलो. आता J12चं काम पण तिथे चांगल्या प्रकारे सुरू आहे. आता थोडंसं आपलं पाऊस आल्यामुळे थोडंसं काम थंड झालं आहे, पण डिसेंबरमध्ये पहिली फेज पूर्ण होईल अशी मी आपल्याला अत्यंत जबाबदारीपूर्वक सांगू शकतो की डिसेंबरपर्यंत पहिली फेज चालू होईल आणि मार्च एंडपर्यंत आपल्याला व्यवस्थित रेग्युलर पाणी सुरुवात होईल. मनोज जरांगेंनी आपला DNA तपासावा असं वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या वतीनं संजय केणेकर यांच्या कार्यालयावर धडक देऊन जाब विचारण्याचा प्रयत्न शनिवारी झाला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांची समजूत काढली. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण दिलं नसल्याचा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला होता. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय कणेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत मनोज जरांगे यांच्याबाबत आपला DNA तपासावा असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी शहरमधील क्रांती चौक येथील संजय केणेकर यांच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. मात्र यावेळी केणेकर कार्यालयात नव्हते. संजय केणेकर यांनी माफी मागावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. मनोज जरांगेंनी आपला DNA तपासावा असं वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या वतीनं केणेकर यांच्या कार्यालयावर धडक देऊन जाब विचारण्याचा प्रयत्न शनिवारी करण्यात आलाय. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांची समजूत काढली. लिबरेशन पॅन्थर पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तमिळनाडूतील चिदंबरम लोकसभा मतदारसंघाचे खासदार थोल तिरुमावल्लवन यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा एका पत्रकार परिषदेत केली. यावेळी दलित पॅन्थरचे ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे, प्राचार्य सुनील वाकेकर आदींची उपस्थिती होती.
We are with India Black, one of the party among 28 parties in the India Black. But we are fielding our candidates here for making presence. That's all. We believe that it will not affect India Bloc for their winning chances. Just we are fielding candidates along with the RJD to make our presence. या राज्यामध्ये अनेक पक्ष असताना आपल्याला इतर राज्यातून पक्ष आणावा का वाटला असा एक प्रश्न मगाशी होता. पण इतर राज्यातील किंवा ह्या राज्यातील प्रश्न ह्या राज्यामध्ये अनेक विचाराच्या पार्ट्या आतापर्यंतही काम केलेले आहे. उदाहरणार्थ BSP असेल, आझाद समाज पार्टी असेल, समाजवादी पार्टी असेल, जनता दल असेल. पण खरा आंबेडकरवादी पक्ष ज्याने आंबेडकर विचारावर केवळ राजकारण न करता प्रत्यक्षात निवडून खासदार आणले स्वतःच्या बळावर, 2 खासदार आणि 4 आमदार, म्हणजे खरा आंबेडकरवादी विचार पसरणारी जर पार्टी असेल तर लिबरेशन पार्टी. आणि म्हणून लिबरेशन पॅन्थर पार्टीला सोबत घेऊन आपण या राज्यामध्ये ज्या पक्षांना, ज्या पक्षातील प्रस्थापित पक्ष आहेत किंवा आंबेडकरी पार्टी हे नावानं आंबेडकरवादी आहे पण प्रत्यक्षात काही पार्ट्या केवळ पार्सल आणि पॅकेट घेणाऱ्या पार्ट्या आहे असा आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे. कारण की त्यांचे उमेदवार का निवडून येत नाही आणि तामिळनाडूमध्ये आंबेडकरच्या विचारावर किंवा बाबासाहेबांच्या फोटोवर कशा काय पार्ट्या निवडून येतात हा विचार करून आम्ही ही पार्टी इथे लावली. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची शनिवारी ही शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे पात्र मतदारांनी आपलं नाव नोंदवून आपला मतदानाचा पवित्र अधिकार बजवावा असं आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. मी दिलीप गावडे, छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त. ज्यांचं कोणाचं नाव मतदार यादीत दाखल करायचं राहिलं असेल त्यांनी शनिवार दिनांक 19 ऑक्टोबर 2024ला अखेरपर्यंत अर्ज सादर करावेत, जेणेकरून त्याचं आम्हाला निवडणूक यंत्रणेला त्याची छाननी करणं आणि त्याच्या पात्रतेविषयी निर्णय घेणं शक्य होईल. आणि त्यानंतर पात्र अर्जदार मतदार यादीत आल्यानंतर त्यांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येईल. तसेच सर्व मतदारांना मी ते आवाहन करतो की सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावं आणि निर्भय वातावरणामध्ये सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आमची 8ही जिल्ह्यामधली निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करील की जास्तीत जास्त मतदान करावं आणि लोकशाहीत मतदानाचा हक्क आपण बजवावा. धन्यवाद. नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय. आपणाशी वार्तालाप करण्याचं विशेष कारण की विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम घोषित झालेला आहे
आपल्याकडे 22 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या 10 दिवस अगोदरपर्यंत मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करता येऊ शकतं. अर्थात त्याचा अर्थ असा आहे की 19 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याचा अर्ज दाखल करता येतो. माझी नव मतदारांना किंवा ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये नाही अशा सर्व मतदार बंधू भगिनींना आग्रहाची विनंती आहे की आपण 19 ऑक्टोबरला कार्यालयीन वेळेच्या संपेपर्यंत आपण आपल्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याचा नमुना भरून द्यावा. अन्यथा आपलं मतदार यादीमध्ये नाव येणार नाही आणि एकदा 19 तारीख संपून गेल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करता येणार नाही. मग मतदानाच्या दिवशी मतदार यादीमध्ये माझं नाव नाही अशी तक्रार कोणाची ऐकली जाणार नाही. त्यासाठी आपणाला परत एकदा विनम्र आवाहन करण्यात येत आहे की आपण 19 ऑक्टोबरच्या सायंकाळपर्यंत आपापल्या तहसीलमध्ये किंवा आपल्या मतदान केंद्राच्या BLOकडे आपल्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याचा अर्ज दाखल करावा आणि मतदानाचा हक्क बजावा. त्याचबरोबर ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे अशा सर्व मतदार बंधू भगिनींनी सुद्धा 20 नोव्हेंबर रोजी जे आपल्या विधानसभेचं मतदान होणार आहे त्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करावं आणि आपल्या जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवावी. धन्यवाद. विधानसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये नागरिकांचं मतदान प्रक्रियेवरील विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी निपक्षपातीपणे आणि पारदर्शकतेनं काम करावं असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी सर्व नोडल अधिकारी यांना दिले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनानं केलेल्या तयारीचा आढावाही घेतलाय. जिल्हाधिकारी कार्यालयात आज विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी भेट देऊन पाहणी केली आणि आढावा घेतला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, उपायुक्त जगदीश मिनियार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, मनपा अप्पर आयुक्त रणजित पाटील व सर्व नोडल अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. आदर्श आचारसंहितेचं पालन होण्याबाबत सर्व काही नियमांचं पालन होणं गरजेचं आहे. कोणत्याही मतदारसंघांमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी कायदा, सुव्यवस्था व निवडणूक संबंधित प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून दक्ष राहणं आवश्यक असल्याचं विभागीय आयुक्त गावडे यांनी सांगितलंय. आचारसंहिता पालन करीत असताना वाहन, मनुष्यबळ, इतर व्यवस्था, जिल्ह्याच्या ठिकाणी व विधानसभा मतदारसंघ निहाय केलेल्या निवडणूक प्रक्रियेच्या नियोजनाविषयीचा आढावा सादर करण्यात आला. सर्व नोडल अधिकारी आणि मतदारसंघातील यंत्रणा यांनी समन्वयाने काम करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. रोख रक्कम बाळगणं व त्याबाबतचे नियम, संवेदनशील मतदान केंद्र तसंच तक्रारदारास तक्रार करण्यासाठी विविध प्रकारच्या सुविधा, ॲप उपलब्धता याविषयी जाणीव जागृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या आचारसंहिता कक्ष, मीडिया कक्ष, मनुष्यबळ कक्ष, टपाली मतपत्रिका कक्ष, मतदार मदत कक्ष इतर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. सर्व लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगानं राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यामुळे लाडकी बहीण सारख्या योजनांचे हप्ते सरकारनं तुर्तास थांबवलेत. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगानं राज्य सरकारला दिल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे जर तुमच्या खात्यावर आले नसतील तर आता ते पुढच्या 2 महिन्यात येणारही नाहीत. ते पैसे अडकलेत. सरकारनं ते पैसे थांबवल्याची माहिती आहे. लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा होणार नाहीत. तसंच महिलांना कोणतेही नवीन अर्जही करता येणार नाहीत. 15 ऑक्टोबर अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख होती. त्यानंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असं सांगितलं होतं. निवडणूक आयोगानं आपला कार्यक्रम 16 ऑक्टोबर रोजी जाहीर केलाय. 18 ऑक्टोबरपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगानं राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यामुळे लाडकी बहीण सारख्या योजनांचे हप्ते सरकारनं तुर्तास थांबवलेत. निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. याच पार्श्वभूमीवर सरकारनं 4थ्या आणि 5व्या हप्त्याचे पैसे एकत्र दिले होते. मात्र अजूनही काही महिलांच्या खात्यावर जर पैसे आले नसतील तर ते आता यायला आणखी उशीर लागण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा होण्यासाठी महिलांना डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. ज्यांना पहिल्या हप्त्यापासून सगळे पैसे मिळाले आहेत त्यांच्या खात्यावर चौथा आणि पाचवा हप्ता जमा होईल. बाकी इतरांच्या खात्यावर बदललेल्या नियमानुसार पैसे जमा होणार आहेत. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर ही योजना पुन्हा डिसेंबरपासून सुरू होईल अशी माहिती मिळते. राज्यातील होमगार्डच्या मानधनात सरकारनं 1 ऑक्टोबरपासून वाढ केली आहे. जिल्ह्यातील 1600 होमगार्डना या वाढीचा फायदा मिळणार आहे. दिवाळी आधीच ही मानधन वाढ लागू केल्यानं त्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. राज्यातील गृहरक्षक दलाच्या जवानांच्या मानधनात सरकारनं 1 ऑक्टोबरपासून वाढ केली आहे. जिल्ह्यातील 1600 होमगार्डना या वाढीचा फायदा होणार आहे. मानधनात वाढ झाली असली तरी वर्षातून केवळ 150 ते 180 दिवसच काम मिळत असल्याची खंत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी सरकारनं पावलं उचलल्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. महत्त्वाचा बंदोबस्त, सण उत्सव आणि निवडणुकीत होमगार्डना कर्तव्यावर नेमण्यात येतं. यासह पोलीस ठाण्यांमध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अनेकदा नाकाबंदी व इतर बंदोबस्तासाठीही बोलवण्यात येतं. राज्यात 6 डिसेंबर 1946 रोजी स्थापन झालेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय गृह विभागानं घेतला आहे. 1 ऑक्टोबरपासून त्यांच्या मानधनामध्ये वाढ लागू झाली आहे. होमगार्डला आता वाढीव मानधनानुसार प्रतिदिन 1083 रुपये व 200 रुपये उपहार भत्ता मिळणार आहे. दिवाळी आधीच ही मानधन वाढ लागू केल्यानं सरकारकडून त्यांना हे दिवाळीचं एक प्रकारे गिफ्ट मिळाल्याचं मानलं जात आहे. या वाढीमुळे त्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. वेरूळ येथील गुरुदेव समंतभद्र विद्यामंदिर परिसरातील पार्श्वनाथ मंदिर व लक्षविनायक मंदिरात अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास डल्ला मारीत पितळी मूर्त्यांसह दानपेठेतील रोख रक्कम चोरली. मंदिर परिसरातील लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चोरटे कैद झाले असून याबाबत नेवासा पोलीस पुढील तपास करतायत. वेरूळ येथील गुरुदेव समंतभद्र विद्यामंदिर परिसरातील पार्श्वनाथ मंदिर व लक्षविनायक मंदिरात अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास डल्ला मारून पितळी मूर्त्यांसह दानपेठेतील रोख रक्कम चोरली आहे. मंदिर परिसरातील लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चोरटे कैद झाले असून घटनास्थळी उपविभागीय अधिकारी विजय ठाकूरवाड यांनी भेट दिली. या प्रकरणी पार्श्वनाथ मंदिराचे पुजारी रवींद्र अशोक बोंद्रे यांनी तक्रार दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी तालुक्यातील वेरूळ येथील गुरुदेव समंतभद्र विद्यामंदिर परिसरात गुरुवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास अज्ञात 4 चोरट्यांनी मंदिराचा कडी कोयंडा तोडून प्रवेश करत पितळी मूर्त्या, चांदीचे एकत्र असलेले छत्र तसंच दानपेटीतील नगदी रक्कम चोरीत शाळेच्या मागील बाजूचं गेट तोडून पसार झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश स्थानिक बीट जमादार यांना दिले आहेत. सदर घटनास्थळी औरंगाबाद येथील पोलिसांचं श्वान पथक तसंच ठसे तज्ज्ञ दाखल झालं. या घटनेमुळे नेवासा तालुका हादरून गेला आहे. पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. जो 17 अक्टूबर को यहाँ जो दुखद घटना हुई है, रात को 2 बजे मंदिर में से 7 पीतल की मूर्तियाँ, चांदी का छत्तर और दान पेटी इसकी चोरी हुई है. जब सवेरे पुजारी 5 बजे मंदिर में साफ सफाई पूजा के लिए आया तब उसको पता चला कि यहाँ सब मेन मंदिर का जो दरवाजा टूटा हुआ है. टूटा होने के बाद में अंदर देखा कि सब जो कपाट जो थे वो भी अंदर के टूटे हुए थे, तिजोरी जगह पे नहीं थी और 7 मूर्तियाँ वहाँ से दिखी नहीं. तो इमीडिएटली जब उसको ये पता चलने के बाद में परिसर में जो लोग थे उनको बुलाने के बाद में मेरे को हमारे सेक्रेटरी साहब को, बाकी जॉइंट सेक्रेटरी सबको उन्होंने 6 बजे इन्फॉर्म करी. 6 बजे इन्फॉर्म करने के बाद में हम सभी लोग यहाँ 7:15 बजे आए. आने के बाद में इमीडिएट उसके बाद में हमने FIR पुलिस के अंदर जाकर FIR करी और FIR करने के बाद में पुलिस की पूरी टीम आई है. पूरा वो सर्च कर रहे हैं. उसके बाद में फिंगरप्रिंट वाले आए हुए हैं, डॉग स्क्वाड डॉग भी आया हुआ है और उसके बाद में अभी भी पूरी जांच चल रही है और होने के बाद में जैसे भी आगे की जैसे भी इंफॉर्मेशन मिलेगी उसके हिसाब से अभी इंफॉर्मेशन
आपको इतना करेगा। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. निष्ठावान समजलं होतं त्यांना गद्दार म्हणून त्यांचं तिकीट कापलं. बाहेरून आल्यानं उमेदवारी उभाटा गटामध्ये निष्ठावंतांची व्याख्या बदलली असल्याचा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचा आरोप. संजय कणेकर यांनी माफी मागावी अशी मागणी करत मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक केणेकरांच्या कार्यालयावर धडकले. पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद निवळला. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.